पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत एकत्र येण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. मात्र आधी एकत्र मग विलनीकरण असं काही होणार आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी तर शरद पवार यांचे राष्ट्रवादी एनडीए मध्ये येऊ शकते असा दावा केला. पाहूयात. कदाचित शरद पवार एनडीए मध्ये येऊ शकतात. मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा दावा केलाय. शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सहभागी होऊ शकते असं वक्तव्य करून शिरसाटांनी खळबळ उडवली आहे. पण महापालिकांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र येऊन लढण्याची ज्या पद्धतीने तयारी सुरू केली त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा तर विलिनीकरणाच्याच बाजूने सुरू आहे. मला तरी वाटत नाही अजितदादा वेगळं जाणार नाही. अजितदादा सत्तेमध्ये आहेत, महत्त्वाच्या पदावर जबाबदारी ते स्वीकारलेली आहे त्यांनी. कदाचित शरद पवार एनडीए मध्ये येऊ शकतात. भाजपा स्वीकारेन त्यांना. ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवायचं. त्याचा निर्णय दिल्लीच्या दरबारीच होईल. शरद पवार आले तर त्याला आता आम्ही काय करणार आहे. भविष्यामध्ये त्यांचा पक्ष कोणत्या दिशेने जाणार आहे हे शरद पवार साहेब ठरवू शकतात. आणि विलिनीकरणाचे संकेत आहेत का? मला असं वाटत नाही की विलिनीकरण होईल. मी जे काय पवार साहेबांना ओळखतो आणि त्यांच्या विचारसरणीला मी जे काय ओळखतो ही विलिनीकरणाची प्रक्रिया होईल असं मला वाटत नाही. विलिनीकरणासाठी शरद पवार परवानगी देतील असं वाटत नसल्याचं संजय राऊत म्हणत असले तरी पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फक्त एकत्र येऊन लढण्यावरच नाही तर घड्याळ चिन्हावरच उमेदवार उभे करा अशी भूमिकाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मांडल्याची माहिती आहे. आणि अजित पवार यांचे नेते ऑन कॅमेरा तसं बोलूनही दाखवतायत. ही ताकद एकाच ठिकाणी कुठेतरी लावली पाहिजे. पुण्यात सुद्धा आमचा आग्रह, माझं स्वतःचं वैयक्तिक मत विचारलं तर त्या ठिकाणी सुद्धा घड्याळाच्याच चिन्हावरती लढलं पाहिजे. दुसऱ्या राष्ट्रवादी सोबत घड्याळावरती म्हणल्यानंतर एकच राष्ट्रवादी असते. एकत्र आले तर दादा उमेदवार एकच घड्याळ हे एकच आहे आणि एकच चिन्ह आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे दुसरं तिसरं काहीच नाही. आम्ही घड्याळावर निवडणूक लढले म्हणजे आमच्या राष्ट्रवादीची निवडणूक आहे. विशेष म्हणजे एकत्र येण्याच्या घडामोडीला दिल्लीतल्या डिनर पार्टीशी जोडलं जाते. 10 तारखेला दिल्लीत शरद पवार यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या डिनर पार्टीत उद्योगपती गौतम अदानी आणि अजित पवारही उपस्थित होते. याच वेळी अदानींनी दोन्ही राष्ट्रवादीत मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. आता रविवारी बारामतीमध्ये अदानींसोबत शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत. बारामती शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन AI या नव्या वास्तूचं उद्घाटन आहे. गौतम अदानी यांच्या हस्ते बारामतीमध्ये AI सेंटरचं उद्घाटन होणार आहे आणि सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबच हजर राहणार आहे. याआधी अजित पवार यांनी बंड करून भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यावर अजित पवार, अदानी आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाल्याचं समोर आलं होतं. आता परत अदानींसोबत भेटीगाठी सुरू आहेत. त्यामुळे आधी एकत्र आणि नंतर विलनीकरण असं काही होणार का या प्रश्नात पॉइंट आहे. मला वाटतं आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं या दृष्टीनं काही लोकांचा प्रयत्न आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडीत ज्या शहरात शक्य आहे त्या शहरात महाविकास आघाडीबरोबर लढवायचा हा प्रयत्न आमचा आहे आणि मला वाटतं तो यशस्वी होईल. की आता जसं तुम्ही जुळून घेतलं सगळ्यांशी, मग पुढे राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांशी जुळून घेऊ शकतो का? राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, मित्र नसतो. आम्ही घेतलेली भूमिका आज आम्ही बरोबर आहात, आज ज्यांच्याबरोबर जाण्याची भूमिका घेतली ती जर इतरांना योग्य वाटली, त्यांच्या सहकार्याने योग्य वाटली तर त्यामध्ये पुढच्या काही गोष्टी घडायच्या नाही घडायच्या ते काय ठरवेल. वयाचा दाखला देत शरद पवार यांनी थांबावं आणि आशीर्वाद द्यावा अशी भूमिका अजित पवारांनी वारंवार स्पष्ट केली आहे. आता नवीन पिढी पुढे येते. तुम्ही आशीर्वाद द्या ना. चुकलं तर सांगा ना, अजित तुझं हे चुकलं. मित्रांनो काळ आता जर वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? तुम्ही आशीर्वाद द्या ना. त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं. माझ्या वाचनात आणि ऐकण्यात आता आलं की काही लोकांचं म्हणणं आहे
की काही लोकांचं वय झालंय, त्याच्यामुळे त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावे. का बरं आशीर्वाद द्यावे? रतन टाटा साहेबांपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. आजही टाटा ग्रुप पोटतिडकीनी लढतात आणि सगळ्यात मोठा कुठला ग्रुप आहे आज देशात? टाटा ग्रुप आहे. अरे हे जिचा नंबर जिद्द पाहिजे. आशीर्वाद तर आहेतच, पण आपल्या वडिलांना म्हणायचं की तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद घ्या. मग आम्ही पोरी परवडल्या हो. वय काढल्यावर सुप्रिया सुळेंना त्यावेळी राग यायचा, पण आता सुप्रिया सुळे महापालिकांच्या निवडणुकीत एकत्र येण्यासाठी पार 1999चा शरद पवार आणि सोनिया गांधी यांचा इतिहास सांगतात. आदरणीय पवार साहेब आणि सोनियाजींना चॅलेंज केलं होतं, आठवतं तुम्हाला? तेव्हा पवार साहेबांना पक्षातून काढलं होतं. काँग्रेस पक्षाने पवार साहेबांचं निलंबन केलं होतं. आदरणीय पवार साहेबांनी सोनियाजींचा सिटिझनशिप आणि त्याच्यावर हे झालेलं आहे, हे वास्तव आहे या देशाचं. दोन्ही पक्ष वेगळे झाले. सोनियाजींचा मनाचा मोठेपणा की त्या स्वतः आमच्या घरी आल्या, त्यांनी आदरणीय पवार साहेबांना सांगितलं की आपल्याला UPAचं सरकार करायचंय, झालं गेलं विसरूया. सोनियाजींचा एवढा मोठा मन त्यांचं आहे की त्यांनी सांगितलं हे डिपार्टमेंट तुम्ही म्हणाल ते डिपार्टमेंट, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, चला आपण सगळ्यांनी एकत्र. आणि तो दिवस आणि आजचा दिवस कधीही काँग्रेस पक्षाने किंवा त्यांनी कधी तो विषय परत काढला नाही आणि आम्हीही तो काढला नाही. 18 वर्ष इथे सत्तेत राहिलो एकत्र. राजकारणात बेरजेच्या गणिताच्या सूत्रानुसार कधीही काहीही होऊ शकतं. बंडानंतर माझाही फोटो वापरायचा नाही असा दम देणारे शरद पवार आज महापालिकांच्या निवडणुकीत अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीसोबत शेकहँड करताय. आज जर आमच्या काही मित्रांचं एक वेगळं काही बैठक झाली, मेळावा झाला, त्या सगळ्याच्या फाशीवाचे फोटो बघितले. त्या फोटोत सगळ्यात मोठा फोटो होता माझा. आज मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पोस्टर लावली, त्याचा फोटो माझा. त्यांना माहिती आहे की आपलं नाणं चालणार नाही, कारण त्यांचं नाणं खरं नाही आहे, खणखणं वाजत नाही आहे, हे नाही लोक ओळखतील. त्यामुळे नको की अडचण लावून टाकायच्या ठिकाणी फोटो दाखवा खरं. शरद पवार यांच्या बाबतीत राजकारणात अनेक राजकीय पंडितही चक्रावलेत, पण बंडानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत एक फरक स्पष्ट दिसलाय. तो म्हणजे राजकारणासह इतर संबंधही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी संपुष्टात आणले. पवार कुटुंबाच्या बाबतीत तसं नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.